तरी यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि यांना लवकर जामीन मिळू नये अशीच लोणारी टाइम्सची खरं तर या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मागणी आहे. बालविवाह करत असताना तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती. मग तिथं आई असू दे महिला म्हणून, तिथं सासू असू दे महिला म्हणून, सासरा असू दे वडीलधारी म्हणून, किंवा जो नवरा आहे त्याला तरी लाज वाटली पाहिजे होती. आपण एक लहान मुलीशी लग्न करतोय याचं भान त्यानं सध्या त्या नवरा मनानं ठेवलं पाहिजे होतं. या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा बालविवाह गुन्ह्याअंतर्गत व्हायला पाहिजे. नाही बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनच्या बाहेर, ज्यावेळेस पोलीस स्टेशनच्या आत प्रकरण जातं नंतर बाहेर येतं, बरेच प्रकरणं दाबली जातात. पैसे देऊन हजारो रुपये लाखो रुपये देऊन प्रकरणं दाबली जातात. नशीब हा तर बालविवाह गुन्हा नोंद व्हायला लागला झालेला आहे. नाहीतर अनेक प्रकरणं आहेत ती बालविवाह अशीच प्रकरणं दाबली जातात. मध्यस्थी जवळजवळ अशा प्रकरणात 50,000 ते 20,000च्या आसपास पैसे कमवतो. आम्ही बालविवाह गुन्हा नोंद होऊ देत नाही पोलीस स्टेशनला. आमची साहेबाची ओळख आहे, अमुक फंटरची ओळख आहे, तमुकचा अधिकाऱ्याची ओळख आहे म्हणून बालविवाहाचं गुन्हा नोंद होत नाही. अनेक घटना आहेत, अनेक आमच्या कानावर अशा घटना घडल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आमच्या पत्रकारांच्या सुद्धा कानावर आलेल्या घटना आहेत. त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांच्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे. एकदा पोलीस स्टेशनच्या आत गेलं की गुन्हा नोंद झालाच पाहिजे. का होत नाही? कामच आहे तुमचं, डायरीच्या अधिकाऱ्यांचं कामच आहे गुन्हा नोंद करायचं. पगार तुम्हाला त्याच्यासाठी आहे. पगार आम्ही जनता तुम्हाला पगार देतो. महाराष्ट्राची 14 कोटी जनता अखंड महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला पगार देत आहे. त्याच्यामुळं असं गुन्हा झालं ना आपल्या निर्देश आलं तर आपण सोमोटो वापरून बालविवाह गुन्हा थांबवला पाहिजे. त्याच्यावर कडक कारवाई करून गुन्हा नोंद केला पाहिजे. धन्यवाद.